दरम्यान या कर्जमाफीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि किसान सभेच्या अजित नवलेंनी काय म्हटलंय तेही पाहूया। तुमच्याकडून होत नव्हतं तर आश्वासन द्यायला नको होतं आणि मुळामध्ये यांची द्यायची दानतच नाही, लक्षात घ्या। याच्यामध्ये जाचक अटी घालायच्या, जाचक निकष घालायचे आणि कमीत कमी शेतकरी कसे कर्जमाफीमध्ये बसवता येतील हा याच्या पाठीमागचा सरकारचा छुपा अजेंडा आहे। द्यायची दानत नाही तर घोषणा करता कशाला? सरसकट कर्जमुक्ती आम्हाला पाहिजे। महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाले पाहिजे, ज्याच्यावर किती कर्ज असलं तरी, ही आमची मागणी आहे। आणि जर का तुम्ही खोडे घालत असाल, त्याच्यामध्ये जाचक अटी आणि शर्ती घालत असाल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणार असाल आणि असे आचारसंहितेसारखे फालतू कारणं देत असाल तर महाराष्ट्रातला शेतकरी खपून घेणार नाही। आम्ही सगळे शेतकरी आता एकत्र येऊ आणि प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये सरसकट कर्जमाफीसाठी उभं करू। आडपडदा न ठेवता अशा प्रकारची चर्चा झाली पाहिजे। राज्य सरकारने अशा प्रकारच्या चर्चेला तयार राहावं, पारदर्शकता ठेवावी आणि मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय होईल तो जाहीर करावा। तसेच याबाबत जी समिती गठीत करण्यात आलेली होती तिचा अहवाल सुद्धा सार्वत्रिक करावा आणि त्या आधारावर कोणत्या अटी शर्ती कर्जमाफीसाठी निश्चित केलेल्या आहेत ते सुद्धा जाहीर करावं अशी मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।